नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामींची सेवा करत राहा. दर पौर्णिमेला आपण सत्यनारायण पूजा करतो, ती प्रदोष काळात करायला पाहिजे. प्रदोष काळ म्हणजे संध्याकाळी 5 ते 7च्या दरम्यान ही पूजा आपल्याला करायची असते. पौर्णिमा ही मंगळवारी 4 तारखेला रात्री 10:37 चालू होणार आहे आणि बुधवारी 5 तारखेला संध्याकाळी 6:49 ती राहणार आहे, म्हणजे ती संपणार आहे. त्यामुळे श्री सत्यनारायण पूजा ही आपल्याला बुधवारी संध्याकाळी करायची आहे. ती पण प्रदोष काळ संपायच्या अगोदर आपल्याला ही पूजा करून घ्यायची आहे. तुम्ही जर सकाळी पूजा मांडणी करून ठेवणार असाल तरी चालते, पण जी काही सेवा आहे, वाचन, आरती वगैरे जे काही आहे तर ते संध्याकाळी करायचं आहे. तर हे झाले सत्यनारायण. जो कोणी सत्यनारायण करणार आहे पौर्णिमेच्या दिवशी, तर त्यांनी ह्या काळामध्ये सत्यनारायण करून घ्यायचं आहे. या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा देखील म्हटलं जातं. तर या पौर्णिमेला आपल्याला त्रिपुर दीपक आपल्याला लावायचा आहे. 750 वातीचा आपल्याला दीपक लावायचा आहे, दिवा लावायचा आहे. त्यामुळे सत्यनारायण पूजा आपल्याला अगोदर करून घ्यायची आहे आणि नंतर ही सेवा आपल्याला 750 वातीची सेवा आपल्याला करायची आहे. तर त्रिपुर पौर्णिमा म्हणजे काय आहे, त्या त्रिपुर पौर्णिमेचं महत्त्व काय आहे ते आपण आधी जाणून घेऊया. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी शिव मंदिरात त्रिपुर वात म्हणजेच उंच खांबावर असलेल्या दिव्यांची वात लावली जाते. एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो. तर या पौर्णिमेला त्रिपुर पौर्णिमा असं नाव का पडलेलं आहे हे मी तुम्हाला सांगते. त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाने खडतर तप करून ब्रह्मदेवाकडून शत्रूपासून भय राहणार नाही असा वर मागून घेतला. या वरामुळे उन्मत्त होऊन तो सर्व लोकांना व देवांना सुद्धा खूप त्रास द्यायला लागला. त्रिपुरसुराची 3 नगरे असून त्याला अभेद्य तट होता. यामुळे देवांनाही त्यांचा पराभव करता आला नाही. देवांनी भगवान शंकराची अखेर प्रार्थना केली, तेव्हा शंकरांनी त्याची 3 नगरे जाळून त्याला ठार केले. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे तिला त्रिपुरारी पौर्णिमा म्हटले जाऊ लागले. तर ही कथा या त्रिपुरारी पौर्णिमेच्या पाठीमागे प्रचलित आहे. तर या दिवशी आपल्याला कशा प्रकारे सेवा करायची आहे, कशा प्रकारे आपल्याला त्रिपुर वात आपल्याला लावायची आहे, तर या दिवशी आपल्याला घराबाहेर, देवळात, तुळशीजवळ जिथे पाण्याचे स्तोत्र आहे त्या ठिकाणी आपल्याला दीप लावायचे आहे. आनंदोत्सव आपल्याला साजरा करायचा आहे. आपण दिवाळीमध्ये जसा दीपोत्सव साजरा करतो तशाच प्रकारे या दिवशी पौर्णिमेला आपल्याला सगळीकडे दीपोत्सव साजरा करायचा आहे. सगळीकडे आपल्याला घरामध्ये दिवे लावायचे आहे. कमीत कमी 5 दिवे तरी तुम्ही घरामध्ये लावा. तर काय करायचं आहे, तुम्हाला भगवान शंकराचा अभिषेक करायचा आहे. आपल्या घरामध्ये जर पिंड असेल देवघरामध्ये तर त्या पिंडीचा तुम्ही अभिषेक करू शकता. जर तुमच्या घरामध्ये शंकर भगवानांची पिंड नसेल तर तुम्ही मंदिरात जाऊन देखील अभिषेक करू शकता. जर घरात तुमच्याकडे पिंड असेल तर त्यावर तुम्ही दुधाने आणि पाण्याने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे. त्यानंतर पिंड स्वच्छ पुसून तुम्हाला त्यावरती भस्म लावायचा आहे, धूप दीप दाखवायचा आहे आणि पांढरी फुले अर्पण करायची आहे. या दिवशी आपल्याला पिंडीवर बेलाचे पान अर्पण करायचे आहे आणि या दिवशी तुम्ही तुळस देखील अर्पण करू शकता, कारण की हरिहर भेट असा पण हा दिवस आहे. या दिवशी हरी आणि हर यांची भेट होते. त्यामुळे आपण भगवान शंकरांना तुळस अर्पण करू शकतो आणि भगवान विष्णूंना आपण बेल अर्पण करू शकतो. तर तुळस देखील तुम्ही या दिवशी पिंडीवर अर्पण करू शकता. तर खूप साधी आणि सोपी पूजा आहे. तुम्ही सकाळी ही घरामध्ये पूजा आवरून घ्या आणि ही जी वातींची सेवा आहे ही तुम्हाला संध्याकाळी करायची आहे. जर तुम्हाला घरामध्ये ही सेवा करायची नसेल तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन ही सेवा करू शकता. 750 वाती आपल्याला घ्यायची आहे. कापसाचा एक मोठा असा जोडगा मिळतो, तो तुम्हाला घ्यायचा आहे. त्याची बारीक बारीक अशी वात करून 750 वाती तुम्हाला तयार करायच्या आहेत. खूप मोठ्या मोठ्या वाती तुम्ही घेऊ नका. 1-1.5 इंचापर्यंत अशा वाती तुम्ही तयार करा आणि 750 वाती त्या तयार झाल्यावर त्याला एका दोऱ्याने गुंडाळून असा जोडगा तुम्ही त्याचा तयार करून घ्या. एक मोठी पंती घ्यायची आहे आणि त्यामध्ये ते कापूस आपल्याला ठेवायचे आहेत आणि नंतर ते कापूस आपल्याला जाळायचे आहेत. अशा प्रकारे 350 वातींची ही सेवा आपली पूर्ण होते. ही सेवा तुम्ही शिवमंदिरात देखील करू शकता. शिवमंदिरात तुम्हाला जायचं होत नसेल तर तुम्ही घरात देखील ही सेवा करू शकता. जर तुम्हाला घरात पण करायचं आहे आणि मंदिरात पण करायचं आहे
तर ठीक आहे, तुम्ही घरात पण करू शकता, मंदिरात पण करू शकता. घरातील कोणत्याही एका व्यक्तीने जरी ही सेवा केली तरी चालते, सगळ्या व्यक्तींनी करायला पाहिजे असं नाही. घरातील कोणत्याही एका व्यक्तीने जरी ही सेवा केली तरी चालते. खूप महत्त्वाची अशी ही सेवा आहे, खूप चांगली सेवा आहे आणि वर्षातून ज्या एक वेळा अशा सेवा येतात त्या नक्की आपल्या घरामध्ये झाल्या पाहिजे, आपण केल्या पाहिजे. या दिवशी तुम्ही लक्ष्मीनारायणाची देखील सेवा करू शकता, सत्यनारायण घरामध्ये करू शकता. भरपूर अशा सेवा आहेत घरामध्ये आपल्याला या दिवशी करायच्या आहेत, ज्या तुम्ही या दिवसात करू शकता. तर पौर्णिमेचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे आणि या दिवशी केलेली सेवा तुमची वाया जाणार नाही. भगवान शंकराचा तुमच्यावर पूर्ण वर्षभर तुमच्यावर आशीर्वाद राहील या सेवेमुळे. आणि सत्यनारायण जर तुम्ही घरामध्ये केले तर घरामध्ये सुख, समृद्धी, धनधान्य यामध्ये कशाचीच कमतरता पडणार नाही. तर आपण बुधवारी नक्कीच ही सेवा प्रत्येक घरामध्ये करूया. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.